तू काय कर, पूर्ण अंतःकरणाने, शेजाऱ्याला सांगा पूर्ण अंतःकरणाने. दुसरा मुद्दा काय आहे? पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, अजून पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने काय कर, म्हणा प्रीती कर. दोन नियम प्रभूने आम्हाला सांगितलेले आहेत. आता तुम्ही आणि मी जुन्या करारामध्ये जगत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आम्ही पाहिलं की नियमशास्त्र जो मनुष्य पाळू शकत नव्हता, तुमच्यासारखा माझ्यासारखा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूप धारण करून आला आणि त्याने नियमशास्त्र परिपूर्ण पाळून दाखवलं. आणि म्हणून त्याला या ठिकाणी अधिकार बोलण्याचा तुम्ही आम्ही पाहतो. आणि मग या ठिकाणी दोन मोठ्या आज्ञांचा उल्लेख केलेला तुम्ही आम्ही पाहतो की आता नियमशास्त्रात एवढ्या मोठ्या आज्ञा किंवा नियम निर्बंध मनुष्याला जुन्या करारामध्ये देण्यात आले होते. आता नवीन करारामध्ये एवढे नियम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नाही का? येशू ख्रिस्तानं नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. आणि तो म्हटला की मी नियमशास्त्र किंवा मोशेचे पहिले 5 पुस्तक रद्द करण्यासाठी, कॅन्सल करण्यासाठी आलेलो नाही, तर मी ते परिपूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून त्यांनी यहुदी लोकांना आणि जे प्रश्न टाकतात अशा सर्व लोकांना त्याने नियमशास्त्रातून देखील उत्तर व्यवस्थित दिले. म्हणा सगळेजण आमेन. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की आता दोन आज्ञा तुम्ही आम्ही पाहतो की नवीन करारात नियम नाही, तर नियम नवीन करारात दोन आज्ञा आहेत. ती दोन आज्ञा काय आहेत? जशी तू वाचा मार्क 12 वचन क्रमांक 30. आता आपल्याला मागच्या आठवड्यात किती नियम पाहिले आम्ही? 613 नियम पाळायची आम्हाला गरज नाही. आता काय बघा काय लिहिलं आहे? आणि तू आपला देव परमेश्वर